नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर. तर आज आपण नवीन एस एल एंटिंगची सिरीज चालू केलेली आहे. तर आज आपण एस एल एंटिंगला सुरुवात करताना आज आपण बघणार आहे की इंडियन मार्केटमध्ये बँक निफ्टीमध्ये 13 मेला कशा पद्धतीने एस एल एंटिंग वर्क केलं गेलेलं आहे. तर या ठिकाणी जर आपण बघितलं तर आपण 13 मेसाठी जे प्री मार्केट ॲनालिसिस केलेलं त्यात आपण इथं काय करणार होतो, एक बाईंगचा ट्रेड प्लॅन करणार होतो. कुणाला सेलरला या ठिकाणी 48,500च्या लेवलचा ब्रेकडाऊन देऊन किंवा रिजेक्शन देऊन किंवा ट्रेंड लाईनचं रिजेक्शन देऊन आणि क्लोजिंग प्राईसचा ब्रेकडाऊन देऊन, परत तो ट्रेड चाललं नाही तर त्याचं रिझन आहेत, का मग चाललेलं नाही किंवा का चाललेलं नाही. या ठिकाणी जर बघितलं तर प्रिव्हियस डेला जर बघितलं तर सेम प्राईज ॲक्शन या ठिकाणी आपण फॉलो करण्याचा प्रयत्न करत असतो. खरं मार्केटमध्ये हिस्ट्री आहे ती कधी रिपीट होत नसते आत्तापर्यंतच्या माझ्या एक्सपिरियन्सनुसार. आणि जरी आपण बाईंगचा ट्रेड प्लॅन करत असलो, स्टॉप लॉसेस अवेलेबल होते, वर खाली स्टॉप लॉसेस अवेलेबल नव्हते, खरं आपल्याला एंट्रीच या ठिकाणी भेटलेली नाही, कारण या ठिकाणी एक पण बाईंगची कॅन्डल दिलेली नाही. आणि आपण एंट्री घेताना विथ कन्फर्मेशन एंट्री घ्यायची. एखादी स्ट्रॉंग ग्रीन कॅन्डल प्लस त्याचा हाय जर ब्रेक झाला की या ठिकाणी आपली एंट्री ट्रेडमध्ये बनते. ओके, मग या ठिकाणी ह्या ठिकाणी आपला ट्रेड काय बनला नाही तर ही मुवमेंट आपण मिस केली, काय विषय नाही. परत या ठिकाणी काय केलं, मार्केटनं 47,000च्या सायकोलॉजिकल लेवलपासून बाईंग घेतलं. खरं आपण काय रिटेलरगत सपोर्ट पे बाईंग करत नाही, त्यामुळं हा पण ट्रेड आपण मिस केला. परत या ठिकाणी आपण बघू शकताय तर ही सायकोलॉजिकल लेवल दिसत्या, तर इथं मार्केट आलं. तर ह्या पॉईंट ऑफ टाईमला आपलं माइंड काय पाहिजे की या ठिकाणी अप्पर साईड स्टॉप लॉसेस अवेलेबल आहेत. खरं डायरेक्ट जर ब्रेक केला हा सपोर्ट किंवा रेजिस्टन्स, तर एंट्री घेण्यात काही सेन्स बनत नाही. मग परत आपण रिटेलर ट्रॅपमध्ये अडकणार. मग कशा पद्धतीने आपण हे एस एल घेऊन एक सेलिंग साईडला सेलर्सला ट्रॅप करून एक बाईंगची पोझिशन घेऊ शकत होतो. तर या ठिकाणी बघू शकता 48,500च्या या सायकोलॉजिकल लेवलला मार्केटने चांगला कन्सोल्टेशन केलं. इथं सेलर्स ॲड केले, 1-2-3 रेड कॅन्डल पण या ठिकाणी मार्केटनं काढल्या आणि या ठिकाणी सेलर्स ॲड झाले. आता ही जी बाईंगची जर पोझिशन बाईंगचा रॅली जर बघितली तर त्याचे आपण ज्यांनी इथं बाईंग केलेलं असेल ते कधी मार्केटमधून या ठिकाणी बाहेर निघतेली आपण फिबोनाची रिट्रेसमेंटनं बघूया. तर या ठिकाणी बघा ही रॅली झाली अशा पद्धतीनं बाईंगची. तर या ठिकाणी बघू शकताय तुम्ही 50% किंवा 60% रिट्रेसमेंट जर झालं तर हे सगळे स्टॉप लॉस यांचे बाईंगचे उडतात. तर बरोबर 50-60% रिट्रेसमेंट झाले आणि या ठिकाणी लोअर साईड कोणतेसुद्धा स्टॉप लॉसेस अवेलेबल नव्हते. प्लस जो सेलर आहे मार्केटमध्ये किंवा रिटेलर आहे त्यानं या ठिकाणी सेलिंगची पोझिशन बनवली होती आणि हो म्हणून स्टॉप लॉसेस वरच्या साईडला अवेलेबल होते. तर या ठिकाणी बघू शकता आपण या ठिकाणी 47,340च्या लेवलच्या आसपास बाईंग करू शकतो. एक स्ट्रॉंग ग्रीन कॅन्डल होती आता आणि वर स्टॉप लॉसेस बरोबर अवेलेबल होते. तर या ठिकाणी आपण ही जवळपास 300 ते 350 पॉईंटची कॅन्डल आपण या ठिकाणी पकडू शकत होतो. जरी आपला ट्रेड इथं मिस झालेला असला किंवा मिसच झाला सोडा, तरी पण या ठिकाणी आपण परत एकदा ट्रेड घेऊ शकलेलो आहे जवळपास 1-1.5च्या आसपास रिटेलरला सेलिंगला ट्रॅप करून. कारण ओव्हरऑल आपलं सेंटिमेंट होतं की रिटेलर सेलिंग करणार. रिटेलरलाचा पैसा बनला पण सकाळी. खरं ज्यांनी परत या ठिकाणी सेलिंग केलेलं असेल 48,500च्या लेवलवर रिजेक्शन बघून आणि ही रॅली बघून त्यासनी परत या ठिकाणी मार्केटनं चांगलंच ट्रॅप केलं आणि आपण म्हणलं त्या पद्धतीने इथले एस एल हंटिंगसाठी आपण ट्रेड घेणार होतो आणि बरोबर त्यांचं एस एल हंटिंग या ठिकाणी मार्केटमध्ये झालेलं आहे. धन्यवाद.